सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजची सकाळ इतकी सुंदर झालेली होती, ते म्हणजे या सुंदर अशा क्यूट अशा फुलाने, जे की मला महाराजांना म्हणजे आपल्या देवघरामध्येच इथे अर्पण करायचं होतं आणि स्त्री यंत्रावर मात्र ते मी अर्पण केलेलं होतं. देवपूजा सुद्धा इथे माझी झालेली होती. छान असे गुलाब सुद्धा अर्पण केलेले होते. पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी, आई साहेब, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, श्री अंबा माता की जय, भारत माता की जय, गो माता की जय. त्याच्यानंतर इथे लगेचच देवपूजा वगैरे झाली आणि तुम्ही बघितलं का इतके सुंदर सुंदर फुलं सध्या ते आता झाडाला येत आहेत आणि मात्र त्या झाडाने आता माझे जे काही पैसे होते ते मात्र अगदी वसूल केलेले आहेत. ते असू दे किंवा छोटे बटर गुलाब असू दे, यांना सुद्धा छान आणि क्यूट अशी फुलं येतात. आणि मेन म्हणजे जर असे चैत्र महिन्यामध्ये फुलं आले तर अजिबात आनंद गगनात मावत नाहीये, कारण आई भगवतीला, स्त्री यंत्राला, महाराजांना, अशा प्रत्येक देवांना मला ते फुलं अर्पण करता येतात. आणि ज्या फुलाचं ज्या देवाला जास्त महत्व आहे, अगदी तेच फुल मी त्या देवाला अर्पण करत असते. चला असो, इथे सुद्धा देवपूजा झाली, लगेच स्वयंपाकाला लागली, कारण आहुंना सुद्धा 10लाच निघायचं होतं आणि मला सुद्धा. आहुंचं होतं का 9-9:30 पर्यंत जरी मी निघाला तरी मला ओके आहे, कारण थोडं लवकर जायचं होतं त्यांना. आणि आता त्यांची सुद्धा घाई आणि माझी सुद्धा. असंही मी दररोजच्या डेली रुटीनमध्ये स्वयंपाक मात्र करूनच केंद्रात जाते, जेणेकरून जर आहू निघाले सुद्धा तरी मला टेन्शन नसतं, ते मात्र टिफिनचं. म्हटल्यानंतर आज केंद्रामध्ये गीता याग होता. आज सुद्धा थोडा का जास्त होईना पण वेळ लागणार होता आणि सकाळी जास्तीत जास्त काम आवरण्याचं माझं टार्गेट असतं, जेणेकरून आल्यानंतर पुन्हा थोडंसं आपण थकून जातो किंवा जेवण केलं आणि पुन्हा केंद्रात जायचं असतं म्हटल्यानंतर मी अजिबात दुपारची कामे आवडत नाही. म्हटल्यावर 10 पर्यंत इथे सगळी कामे, आज फरशी वगैरे सुद्धा पुसून घेतलेली होती आणि नंतर स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाकामध्ये मला शेवांची भाजी, जी की झटपट होते, कोरडी भाजी होती आणि अशा घाईच्या वेळेस मात्र कोरड्या भाज्या मी जास्त प्रिफर करत असते. पातळ भाजी करायची म्हटली तर वेळही जातो आणि बाकीचे कामं 10 पर्यंत अजिबात आवरत नाही. कपडे, भांडी, फरशी वगैरे किंवा स्वयंपाक, देवपूजा ही सगळी कामे करायची असतात. आणि आता काय फक्त उद्या म्हणजे उद्या आणि परवा 2च दिवस बाकी आहे. लवकरच स्वामी पुण्यतिथी सुद्धा आहे. त्याच्यानंतर आता झाले सप्ताहाचे 7 दिवस. यावर्षी उन्हाळा असून सुद्धा सप्ताह अजिबात आठवलेला नाहीये. नाहीतर हिवाळ्यामध्ये तर अजिबात सप्ताहाचे 7 दिवस आठवत नाही. मात्र उन्हाळ्यामध्ये कधीतरी वाटतं का हे दिवस किती मोठे आहेत. पण सप्ताहामध्ये ना उन्हाळा ना हिवाळा अजिबात कोणतेही दिवस आठवलेले नाही. आहुंचा इथे साईड बाय साईड टिफिन करणं सुरू होता, तर शेवांची भाजी झालेली होती, तुम्ही बघताय. तर छोट्या गॅसवर तिला ठेवली. तोपर्यंत झटपट पटापट अशा फास्ट फॉरवर्डमध्ये पोळ्या बनवून घेतल्या. कारण 2-3च पोळ्या बनवायच्या असतात, स्वयंपाकही कमी असतो, त्याच्यामुळे बाकीच्या कामांना सुद्धा मला इझिली काही गोष्टी करता येतात. नंतर पुन्हा साडी वेअर करायची होती, कारण साडीमध्ये काम जमत नाही किंवा तिला सुद्धा वेअर करायला जास्त वेळ लागतो. यासाठीच मी आधी सगळे कामं आवरते. लास्टमध्ये आता दोघांचा चहा बनवायचा, आहू सुद्धा रेडी होतील, माझी सुद्धा साडी वगैरे घालून तयार व्हायचं आणि मग नंतर मला सुद्धा केंद्रात जायचं होतं, कारण आज गीता याग होता आणि आजचा दिवस सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता. संध्याकाळचं सुद्धा डोक्यात सुरू होतं की काय करायचंय, कारण आज एकादशी सुद्धा आहे आणि एकादशी असल्यामुळे खिचडीला मात्र सुट्टी होती. त्याच्यानंतर बघा, लगेचच मी सुद्धा छान अशी साडी वेअर केली आणि आता केंद्रात जायचं होतं. 10:30ची आरती झाली. बऱ्यापैकी लेडीज असतात आणि यागाला तर मात्र अजिबात बसायला जागा नसते. हे छोटंसं क्यूट असं पुस्तक होतं, ते की गीता यागाचं. याच्यातच बघून गीता याग संपन्न होणार होता आणि नंतर लास्टमध्ये विष्णू सहस्त्रनाम सुद्धा. बघा, आज होती एकादशी. गीता याग. गीता यागाने ज्ञान प्राप्ती होते. आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास मात्र हळूहळू का होईना पण सुरुवात होते. द्वेष, मद, मत्सर, राग कमी होतो. परिणामी आपल्या अंतर्वातेतील सुप्त शक्ती जागृत होते. या यागात सहभाग घेतल्याने गीता पठणाचे पुण्य मिळून जन्मजन्मांतरीचे दोष मात्र आपले दूर होतात. गीताईच्या 18 अध्यायाचे हवन करून हा याग करतात. समिया म्हणून तांदूळ, गहू, साखर, शुद्ध तूप यापासून बनवलेले हरिद्रव्य मात्र आपण या गीताई यागामध्ये वापरत असतो. बघा, गीताई यागाचं
तुम्हाला आज सांगितलं का खूप छान असं महत्त्व आहे आणि आपल्या शरीरातील, आपल्या मनातील ह्या गोष्टी सुटणं ह्या किती महत्त्वाच्या आहे हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. म्हटल्यानंतर गर्दीसुद्धा बऱ्यापैकी होती. बाकीच्या आमच्या ज्या काही ताई वगैरे होत्या, फ्रेंड्स होत्या, त्या मध्ये बसलेल्या होत्या कारण मध्ये सुद्धा जागा होती. नाही त्याच्याकडे एक मोबाईल सापडलाय कोणाचा असेल तर घेऊन जा राहिला असेल घेऊन जा तुमचा घेते तुमची साडी तुमच्या साडीचा घेते ना. घ्या तुम्ही जा, मी जाते, भूक लागली मला. आले तो खाली होता ना त्या घेतल्या कोणी घेणार नव्हतं असं म्हणून मला मला तिला सांगितलं काय गळ्यात घालून दिला मी त्यांना गळ्यात घेतला आणि लगेच त्यांनी घेतला माझ्या गळ्यात घातला लगेच 5 मिनिटं घ्यायचं तेव्हा सांगितलं मला घेऊन देते म्हटलं स्वामी चरित्र पापा मरगडे आले पुण्यस्नान राहिले 3 रात्री अन्न देते कडा होता कपडे साक्षात काहीतरी भेटले तर आपल्या करणारे परमडकडे चक्र बापासना गत दांदा परिज्ञान माक्ष कवी ना देते आपण जाणून घ्यायचं अनुष्ठाने गुरु सत्य एवढे सांगते त्याचे करावे मानवाला काय सोडून जाणे ना त्याचं सदन गले गाणं पडला पावसात ते बापा ते आपले साधवांना झाले दुसरे सर्वसाती पावले भेटभाव दिले प्रार्थना उठवले सभासना करून सध्या नाटकपणे मागते ती गावात सगळ्यांबरोबर मागते आम्हाला बरे होईल ना तसं करतो येते ते माझ्या स्नान करून बोलता बैठक करते रस्ता टाकावा सर्वांनी संध्या स्नान करावे करून याचं देवाचं जपाने नमस्कार रात पडता पडतो रामाचे स्पष्ट सांगून गेले परिजीव अज्ञान तेजेची पेले देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे विपणे वाक्य तत्वाचा भक्ती करणे एका विजय संत संग विकरणे विधेयकसी संकेत अमृत चंद्रमा बाजले सेने जरी तेची शोधून पाहे दूध तेजेची आळे करी देवा कदा आढळेना तरी सर्व कोंडा याग झाला. त्याच्यानंतर आम्ही सुद्धा हरिद्रव्य हवनामध्ये टाकून घरी आलो. पुन्हा जेवण वगैरे करून दुपारच्या सेवेला गेली. दुपारी प्रत्यंगिरा अब्जचंडीची सेवा सुरू आहे, चंडी पाठ सुरू आहे, ते पाठ झाले. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवलं का छान असा आमचा यज्ञ भूमी आहे ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली ब्लॉगच्या माध्यमातून. महाराजांचं दर्शन तुम्हाला दिलं आणि आज सुद्धा महाराजांना गीता याग असल्यामुळे व्हाईट कलरचा जो काही शेला होता तो वेअर केलेला होता, तो घातलेला होता. संध्याकाळी अगदी शांत, दुपारी अगदी शांत वातावरण असतं, छान सेवा होतात. पुन्हा संध्याकाळी 6:30च्या आरतीला गेले. आरती झाल्याच्या नंतर विष्णू सहस्रनाम झालं, थोडंसं काही हितगुज असतं ते झालं. प्रत्येक जण ज्याचा त्याचा अनुभव आपल्या मार्गात येऊन सांगतो, कारण हा मार्ग अनुभूतीचा आहे. निश्चितच तुम्ही स्वामी सेवा केली आणि अनुभव आला नाही असा कोणीही मनुष्य नाही. म्हटल्यानंतर प्रत्येकाला अनुभव येतात, पण प्रत्येकाला तिथं बोलणं जाऊन शक्य होत नाही आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतात. प्रत्येकाला थोडीफार माहिती या मार्गाची आहेच, पण आपण माईक घेतल्यानंतर आपलेच हातपाय कापायला लागतात आणि इतकी सारी संख्या असते ना का घरून खूप सारा विचार करतो की हे बोललं पाहिजे, ते सांगितलं पाहिजे, 2 जणांपर्यंत हा मार्ग पोहोचवला गेला पाहिजे, पण तसं अजिबात होत नाही. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम झालं आणि नंतर संध्याकाळी घरी आले. मी जरी गुरुचरित्र लावलेलं नसलं तरी विष्णू सहस्रनाम आवर्जून वाचते, जेणेकरून सामूहिक सेवा आहे ती सुद्धा घ्यायलाच हवी. आणि विष्णू सहस्रनाम वाचलेले तुम्हाला सांगितलं का दिवसभरातील ज्या काही छोट्या मोठ्या चुका आहेत त्या माफ होतात
आणि आपला सुद्धा विष्णू सहस्रनाम दररोजच्या वापरामध्ये वाचणं खूप जास्त महत्त्वाचं आहे दैनंदिन जीवनामध्ये. आणि आज तर एकादशी होती. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ही सेवा खूप जास्त फलद्रूप असते. माता लक्ष्मी चंचल आहे, मात्र ज्या ज्या घरात ज्या ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे मात्र माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते. त्याच्यानंतर आज 8ला घरी आली आणि संध्याकाळी 6:30च्या आरतीला म्हणजे आलूची भाजी बनवून गेलेली होती. कारण अहो आज सकाळी 10लाच गेले म्हटल्यानंतर ते सुद्धा 8-9 पर्यंत येणार होते. आणि इथे गरमागरम आलू पराठे बनवले. अहो येताना दही आणणार होते आणि छान असे गरमागरम आलू पराठे आणि दही असं जेवण करून घ्यायचं होतं, जेणेकरून आजचं जे काही रुटीन होतं ते लवकर संपणार होतं आणि पुन्हा सकाळी तेच, कारण उद्या आहे रुद्र आणि मल्हारी याग. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा असे छान छान डेली ब्लॉग्स माझ्या यूट्यूब चॅनल बघायला मिळतील. आता पुढे येते आहे ती म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेला सुद्धा काहीतरी सेवा प्रत्येकाला करायची आहे. आणि आता आपले सप्ताह झाल्यानंतर लगेच अमावस्या आहे, मग अक्षय तृतीया आहे आणि आमच्याकडे सुद्धा लग्न आहे. सो त्याची सुद्धा मला तयारी करायची आहे. आजचे 7 दिवस तर इतक्या लवकर लवकर निघून गेले ना, आता रात्री सुद्धा आमचं तेच डिस्कशन सुरू होतं का असं वाटत नाहीये का 7 दिवस इतक्या लवकर सप्ताह आता संपलेला आहे. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.